एवढ्या उन्हात जर एवढा उल्हास आहे साहेब, रात्री तर सभा घेऊ देत नव्हती आपल्याला. आज हे वैयक्तिक नाही घोषणा, एकच घोषणा फक्त. कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला. हा आता जरा दम काढा. आज या ठिकाणी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबातला सदस्य आपला कोणतरी वडीलधारी माणूस आपल्याला सांगतोय, ह्या पद्धतीची भावना प्रत्येक कुटुंबात निर्माण करणारे आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं साहेब दिल्ली पुढे शेपूट घालणाऱ्या प्रत्येक माणसानं तुमचा आदर्श घ्यावा की कितीही संकट आलं, कितीही मोठा संघर्ष करायची पाळी आली तर त्या ठिकाणी न झुकता त्या संकटाला सामोरं जाऊन त्याच्या छाताडावर बसून गाडायचं काम त्या ठिकाणी करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब, आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब कैलासदादाची पहिलीच टर्म आहे, जिल्हा परिषदचे सदस्य होते आपण साहेब, जिल्हा प्रमुख केलं, उमेदवारी दिली, एक ग्रामपंचायतचा सदस्य, पुन्हा उपसरपंच, सरपंच असणारा कार्यकर्ता साहेब आज आपल्यामुळं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखामुळं आणि इथं बसलेल्या तमाम शिवसैनिकांमुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला. आमची साहेब काय फार मोठी आर्थिक ताकद नाही, आर्थिक क्षमता नाही, पण साहेब इमानदारी जर आमची बघायला गेलात तर तिची किंमत आमची कुणी करू शकत नाही, इतकी मोठी ताकद आमची. बाकीचे बोके गेले साहेब खोके घेऊन, पण ही बहादर आमदार त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा राहणारा या तालुक्याचे निष्ठावंत आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले सगळ्याच मान्यवरांची आता क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ आपला असा सर्वांचा उल्लेख करतो. काय अडचण नाही की काटमोरे साहेब, नाहीतर उद्या एखादं जायचं अजून तिकडं. असो, आता कोण जाणार राहणार राहिलं नाही. मला ह्या ठिकाणी सांगायचंय साहेब, निष्ठा म्हणजे काय असते. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आता 350च्या पुढची जयंती साजरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची 350वी जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतोय, म्हणजे महाराजांना जन्म घेऊन 350 पेक्षा जास्त काळ गेलाय. आज 350 वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातात? गद्दार. आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे कुठल्या ह्याच्यात नावं जातात? खुद्दार. मला वाटतंय 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला आणि ह्याचा इतिहास सुद्धा साहेब नोंद घे. आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, भाई और बहनों, सोयाबीन का भाव क्या था? 11,000 रुपए था, अभी कितना हुआ? मुझे क्विंटल को कितना कम हुआ? यह है मोदी की गारंटी. भाई और बहनों, प्याज पर निर्यात बंदी किसने लगाई? अक्षरशः उकंड्यावर कांदा फेकून द्यायची पाळी आली आपली. जरा भाव वाढते म्हणलं की निर्यात बंदी, जरा सोयाबीनचा भाव वाढते म्हणलं की लगेच पाम तेल आयात, लगेच डिओशी आयात. मला वाटतं अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्याला मातीत घालायचं काम ज्या मोदी सरकारनं केलंय, त्या मोदी सरकारला हे सर्वसामान्य शिवसैनिक आणि शेतकरी गाडल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आज या ठिकाणी साहेब मला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय, माझ्या वैयक्तिक फोनमध्ये साहेब जवळपास 65,764 नंबर सेव्ह आहेत साहेब.
आणि कुठलं का काम असं नसेल, कुणी मॅनेजर बँकेचा ऐकत नसेल आपल्याला फोन, गायीकडं आजारी पडले डॉक्टर तपासायला नाही गेला तरी फोन, गाय धरून नेलं तरी फोन, गाडी पंक्चर झाली जॅक भेटायला गेला तरी फोन, डीपी जळाला तरी फोन फोन। साहेब मला एवढंच सांगायचंय की ही कधीच शक्ती निर्माण हो। आता सुद्धा गंमत सांगतो, तिथं शिवाजी पत्र्यापाशी उतरत होतो, पोलिसाला वाटलं असल्या कापडातलं कुठलं खासदार दिलं ढकलून मला पलीकडला, पण काय मला बी दिसलं नाही पोलीस, मी बी थोडं झटकलो, पण पुन्हा लक्षात आलं पोलीसच आहे नेमका। पण साहेब खासदार असून आमदार असून आम्ही कधी खासदार आमदारकीचा बळीजाव ठेवला नाही। ही खासदारकी ही आमदारकी तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पणाला लावणार। आज बरीचशी लोक म्हणतात की फोनवर बोलण्यानं काय होतंय। साहेब दिवसाकाठी साधारणतः 500 1000 कुणाला जर आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आणि लई चुकाच्या छत्र्या उगवल्या आता भावी खासदाराच्या, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, एकच दिवस माझ्या फोनवरचे फोन उचलून दाखवायचे, तुम्हाला सांगतो एकच दिवस येईल लक्षात काय काम आहे ते। आता एक महत्वाचा मुद्दा, जर 500 लोक मला फोन करत असतील तर ती 500 तरी खुळे असतील आणि इडबळ उडणार मी तरी खुळा असेल। ज्या अर्थी 500 लोक फोन करतात म्हणजे काम होतंय म्हणून फोन करतात। आणि मला वाटतंय साहेब सामान्य माणसाचं काय असतंय, बँकेचा मॅनेजर लोन देत नाही, आपण त्याचा फोन घेतला बँकेच्या मॅनेजरला सांगितलं दे बाबा, साहेब त्याचा 200 ते 300 रुपये खर्च चक्रा मारायचा वाचतंय। मला वाटतंय ह्या पद्धतीनं सामान्य माणसाचा कुटुंबातला सदस्य म्हणून काम करायचा मी केलेला आहे प्रयत्न, आणि निश्चितपणे तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून मी मतं मागितली होती आणि त्याच पद्धतीनं तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून 5 वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलोय। आज या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा लोकसभेमध्ये मी जवळपास 7 वेळेस मागणी केली। पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली त्यावेळेस आपण मागणी केली, त्याच्यानंतरच्या काळात आपण साहेब आपल्या आदेशानं आपलं खासदाराचं सगळंच्या सगळं शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांना भेटायला, द्रौपदी मुर्मूंना भेटायला गेलं, त्यांना मागणी केली की लोकसभेचं अधिवेशन येतंय, आपण 50% आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवून जर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे तर 50% मर्यादा आपण लोकसभेत त्या ठिकाणी कायदा करून वाढवावी। पण साहेब त्याला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली आणि आता निवडणुकीपुरतं गाजर दाखवायचं काम हे राज्य सरकार करतंय। मला वाटतंय ते दाखवलेलं गाजर त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा तुम्ही दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, ही सुद्धा मला त्या ठिकाणी खात्री आहे। आज मला तुम्हाला विचारायचंय, उस्मानाबादचं धाराशिव नाव कोणी केलं र? ए कडपोस्तूर मागच्या कोणी केलं र? साहेब धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबादचं धाराशिव नाव व्हावं, ज्याला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी धाराशिव म्हणून संबोधलं, ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन करायचं महापराक्रमी काम जर कोणी केलं असेल तरी उद्धवजी ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चितपणे आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, थांब घेतो यार, अण्णाच्या नावाशिवाय तर शिवसेना होऊ शकत नाही। साहेब नरसिंग अण्णा जाधव म्हणून या ठिकाणी जुने जिल्हा प्रमुख होते, ज्या माणसानं शिवसेनेचं रोपटं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी लावलं आणि आपण बघताय साहेब त्या रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून आपाबी आहेत र सगळी, आता सगळ्याची नावं घेऊन भाषण करू का नको, थांब की जरा, तू लय बीज कला वड्या उन्हात ताप लाव तुम्ही खरं। आता मला तुम्ही सांगा, आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय चाललंय सध्या? बघा साहेब कुठपर्यंत गेले बघितलं का? खुरपिणाऱ्या बाईला सुद्धा कळालंय, ईडी सीबीआयचं धाक दाखवून ज्यांनी साहेब काळी संपत्ती जमवली
त्या बोक्याला ह्याची भीती दाखवून सगळं तिकडं घ्यायचं काम चालू आहे. मला वाटतंय राऊत साहेबासारखे आणि आमच्यासारखे जे इमानदार माणसं आहेत ज्याच्याकडे काळी संपत्ती बी नाही आणि त्या EDCBIच्या धाकाच्या बापाला भेट नाहीत साहेब, आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी तुमच्या सोबत उभे आहेत. आणि बांधवानो, मला तुम्हाला विचारायचंय, आता सोयाबीनचा भाव 4,500 आलाय 11,000चा. आता आपल्याला परत 11,000ला सोयाबीनचा भाव न्यायचा आहे का नाही? तर माझ्या मागं मोठ्यानं घोषणा द्यायची. घोषणा बिंबीच्या देठापासून पाहिजे. जय श्रीराम. हा, झाला 11,000 रुपये. आता बेरोजगार तरुण तरी एक सुद्धा नाही, पांढरप्रिवर एक सुद्धा पोरग दिसत नाही का नाही रे? सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आहेत. मोदी की गॅरंटी 2 करोड नोकऱ्या मिळाल्या का? आता नोकऱ्या मिळायचा दुसरा मंत्र आहे. कर्नाटकात दिलता बघा मोदी साहेबांना, बजरंग बली की. अरे एवढ्या नाही, ती शंका घेतील आपल्यावर. बजरंग बली की. हा, लागल्या नोकऱ्या. अरे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाला असल्या फुडतूस लोकांनी द्यायची गरज नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला सांगायची गरज नाही तुझी. पण पोटात आग पडलेली असताना, शेतकरी मारला जात असताना, आत्महत्या करत असताना, तरुण युवक बेरोजगार असताना त्याच्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधलं तर आपल्याला काय म्हणते? कळालं का नाही गणित? बांधवानो, ह्याच्या बाबतीत आता जागरूक व्हा. विषय असंख्य आहेत, बरेचसे विषय आता या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत. आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे साहेब, की इथली काही लोक ज्यावेळेस आंतरवली सराटीमध्ये मराठी आमच्या माता भगिनीवर लाठीचार्ज झाला त्यावेळेस साधा शब्द निषेधाचा न काढणारा माणूस ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसवर उगं बोललं थोडं जरांगे पाटील की जो बापाला बोलल्यावर राग आला. मला साहेब एवढंच म्हणायचंय, ठीक आहे तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही करता येत नसेल कारण तुम्ही शेपूट घालून तुमची संपत्ती वाचवण्यासाठी तिथं लाचारी पत्करलेली आहे. अरे किमान तुम्हाला मदत करता येत नसेल, विरोध तरी करू नका म्हणाव. एवढं तरी भान बाळगा, एवढं तरी भान बाळगा म्हणाव. आज जेव्हा मराठा समाजा सामान्य कुटुंबातली लोक साहेब आपण बघितलं असेल, अनेक शेतकरी, असंख्य शेतकरी साहेब आत्महत्या करतील. पूर्वी 10 एकर जमीन होती, 10ची 5 झाली, 5ची 2.5 झाली, आता गुंट्यावर आलेली आहे. अतिशय दयनीय परिस्थिती आहे. त्या माझ्या बांधवाला आरक्षण मिळावी ही रास्त मागणी त्या ठिकाणी आहे आणि आपण नेहमी साहेब त्याच्या बाजूने त्या ठिकाणी उभे राहिलेला आहात. कायदेशीर काय करणं गरजेचं आहे हे आपण सरकारला सांगतोय, पण सरकार लोकांना खेळवण्यासाठी काय गरजेचं आहे तेवढं काम करतंय. आता हे गद्दारीतनं तयार झालेलं सरकार येणाऱ्या 2024ला गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार. आणि एक सांगतो, आता काय अडचण वाटते का आपल्याला साहेब? मी आणि कैलास दादा इतकं माणसात असतो, सेल्फी काढणाऱ्या माणसाने जरी मतदान टाकलं तरी माझं 6 लाखाच्या पुढे जाईल साहेब. मला तुम्हाला एकच आवाहन करायचंय बाबांनो, मला तुम्ही सांगा 2019ला मी खासदार म्हणून निवडून आलो. आपली भारतीय जनता पार्टीची युती होती. ही काय म्हणते तर काय म्हणते ती? अरे त्यांना सांगा की ह्याच मतदारसंघातून कल्पनाताई नरहिरे ज्यावेळेस मोदीचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा 2004ला खासदार होत्या. त्यांना सांगा अरविंद कांबळे मोदीचा राजकीय जन्म झालेला नसताना सुद्धा हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं धनुष्य बाणावर त्या ठिकाणी खासदार होते का नाही रे? मग आता साहेब कोण कुणामुळे झालं? आणि म्हणून जरा हुकलं काय, उन्हामुळे झालं काय की शिवाजी बापू काम नाही होते का नाही? पण त्यांना सांगा रे जरा. आता मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, 2024ला आपल्याला, मी मागच्या वेळेस 1,27,000 मतांना काहीतरी निवडून आलतो, पण बांधवानो मागच्या वेळेस जेवढ्या लीडनं निवडून आलो होतो, आता आपण मोदीच्या विरोधात आहोत का नाही रे? त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव मला तुमच्याकडून पाहिजे, तरच बाळासाहेबाचा पट्ट्या म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल. आणि मला खात्री आहे की आपण इमानदारीनं जर काम केलं असेल तर जनता सुद्धा साहेब इमानदारीनंच त्याची फेड करते. आणि निश्चितपणे
आम्ही आपल्याला विश्वास देतो साहेब. असली गद्दारी किती जरी झाली असली, किती जरी बोकं साहेब, आम्हाला लक्षात येते तुमच्या वेदना साहेब. आमचा ग्रामपंचायतचा एखादा सरपंच केलेला माणूस फुटला तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही साहेब. साधा ग्रामपंचायतचा सरपंच केलेला 40 लोक साहेब, कोण पांटप्रियोर होतं, कोण रिक्षा चालवित होतं, कोण कुठं काय काय करीत होतं साहेब. अशी माणसं सगळी मोठी, बरं नुसती मोठीच नाही, सामान्य कुटुंबातली माणसं, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा अध्यक्ष ज्या शिवसेनेनं केला, मला वाटतं जगामध्ये आणि भारतामध्ये फक्त एकच असा पक्ष असेल, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना साहेब. हे आपण घडवलंय. पण साहेब 4 टर्म मंत्री आमदार होऊन म्हणतात आमच्यावर अन्याय झाला. होय र, आमदार खासदार गेलो अन्याय होते का? आता ह्यांचा अन्याय ठेवचाल का तुम्ही? फक्त वाट बघतेत साहेब, वाट बघून आहेत 2024. हा, खपटाच्या आड गेल्यावर 100% कार्यक्रम ठरलेला आहे. खरं तर आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायचंय, खरंच बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आता मी आपला फारसा काही वेळ घेत नाही. पण साहेब निश्चितपणे आपण आल्याच्या नंतर जी शिवसैनिकामध्ये एक ऊर्जा आलेली आहे, आज तुमच्या तब्येतीची आम्हाला कल्पना आहे साहेब. इतक्या सगळ्या स्वतःच्या आरोग्याच्या अडचणी असताना सुद्धा त्या कुणाचेही पर्वा न करता स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपण साहेब पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताय. खरंच तुमच्या इच्छाशक्तीला सलाम आहे साहेब आमचा. आणि तुम्ही घेतलेली मेहनत हा सर्वसामान्य शिवसैनिक कधीही वाया जाऊ देणार नाही. ज्यावेळेस साहेब आपण वर्षा बंगला सोडत होतात त्यावेळेस सांगतो साहेब, राजकारणाचा ज्या माता भगिनीचा काही संबंध नाही, अशा माझ्या माता भगिनीच्या सुद्धा डोळ्यात आसवं होती साहेब, मन रडत होतं साहेब. आणि खात्रीनं सांगतो की त्या आसवाचा हिशोब ही जनता येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.